वनसंपत्तीचे जतन व्हावे, वन्यजीवांचे रक्षण व्हावे, फळाफुलांचा बहर येऊनी चैतन्याचे झरे वाहावे. निसर्गाच्या वैविध्यतेने नटलेला दागिना म्हणजे आपली जंगलं होत. या जंगलामधील संपत्तीचे आणि इथे मुक्त विहार करणाऱ्या वन्य प्राण्यांचे रक्षण करणे आपली जबाबदारी होय. याच जबाबदारीतून सन 2002 मध्ये कॅम्पाची निर्मिती झाली. कॅम्पा पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण, अर्थात कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग अथॉरिटी. वनीकरण आणि जंगलाच्या पर्यावरणीय पुनर्संचयनासाठी दिशादर्शक ठरत असलेले पाऊल असा कॅम्पाचा थोडक्यात उल्लेख करता येईल. कॅम्पाच्या माध्यमातून रोपवन, वनाचे संरक्षण, वन्यजीव व्यवस्थापन, संशोधन, शिक्षण व प्रशिक्षणाच्या कार्याला वेग मिळाला. वनसंवर्धन अधिनियम 1980 नुसार जेवढे वनक्षेत्र वळती केले जाते तेवढे वनेत्तर क्षेत्र वन विभागास उपलब्ध करून देणे आणि त्यावर वनीकरण करण्यासाठी आवश्यक खर्च उपलब्ध करून देणे प्रकल्प यंत्रणेस बंधनकारक आहे. या वनेत्तर जमिनीवर तयार होणाऱ्या रोपवनास वनीकरण असे म्हटले जाते. वनीकरणासाठी पर्यायी जमीन, त्यासाठी लागणारा निधी, सोबतच वन्यजीव व्यवस्थापन, जलसंधारण आदींसाठी केंद्र शासनाकडून ठराविक अटी घातल्या जातात. एवढेच नव्हे तर पर्यावरणीय फायद्यापासून वनक्षेत्र वंचित राहिल्यामुळे त्यांची नेट प्रेझेंट व्हॅल्यू, नक्त वर्तमान मूल्य देखील यंत्रणेकडून वसूल केले जाते. याच अडचणी कॅम्पाच्या स्थापनेमागील खरी प्रेरणा ठरली आणि 30 ऑक्टोबर 2002 मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने एकत्रित पर्यायी वनीकरण निधी तयार करण्याचे आदेश दिले. प्रकल्प यंत्रणेकडून येणारी रक्कमही त्यातच जमा करण्याच्या सूचना दिल्या. या निधीचे व्यवस्थापन व नियोजन करणारे प्राधिकरण म्हणजेच कॅम्पा होय. महाराष्ट्रात सन 2010-2011 पासून कॅम्पामार्फत रोपवन व रोपवनांचे परीक्षण, वनांचे संरक्षण, वन्यजीव व्यवस्थापन, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने व कार्यालय बांधणे, संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण अशी अनेक विविध कामे हाती घेण्यात आली. वर्ष 2016 मध्ये संसदेने पर्यायी वनीकरण अधिनियम पारित केला आणि निधीच्या व्यवस्थापनासाठी सन 2018 मध्ये नियमावली तयार करून ती अंमलात आणली. त्यानुसार राज्य शासनाकडे जमा असलेल्या निधीच्या विनियोगासाठी कॅम्पाच्या स्तरावर दरवर्षी आराखडा तयार करण्यात येतो. आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर विविध कामे हाती घेण्यात